तर माझ्या मागं बघा आता कोण लपून बसलं मी तुम्हाला दाखवते बरं का. आणि ती लय नाटके करतोय आज आणि लय मजाला पण आलं या. मस्त अशी आंघोळी केली आता तिने आणि आता दुपारचे 1:30 वाजल्या तर म्हणलं मी सांगेन तसं करणार का म्हणते हा हा म्हणते या. आणि राधू बघा इकडं आहे तर बघायचं का दुर्गा दुर्गा कशी लपली या. कोण लपलंय माझ्या माग अगं आलं चुकन तोंडात माझ्या माग कोण लपलंय दाखव बरं एकदा चेहरा मस्त मस्त चेहरा असा बघू. नाही मी कुठं सांगितलं तुझं नाव घेतलं मी. कोण लपलंय माग अयो कोण आलं इकडं अयो अयो इकडं कोण आलंय दुर्गा लय भारी दिसताय हो. होय दुर्गा उठक्या अगं तुला किती वाजला म्हणते कोण लपलंय कधी उठायची तर हा म्हणली होती. तर दुर्गाला आता आंघोळ घातली मस्त अशी आणि गन पावडर नाही केलं फक्त गन लावलाय तेल लावलंय आणि भांग पाडला तिने केस कट केला तिथली त्याच्यामुळे भांग काय नीट पडत नाही ह्याची कटिंग करायची आता लागलं चाबाय आलं की. आज घरी आलात लवकर होय कस काय कुठं दिवस उगवला आज जायचंय वे जेवायचंय जेवण करायचंय बघा तुम्ही सकाळी गेल्यापासून मी काम करते ते आता शिक माझं सारं काम झालंय होय मग काय तुम्ही म्हणता ह्याला काय घरी बसून काम आहे मला दुपारपर्यंत रोज काम जातं. एका कामाला तर तू 10 तास लावल्यावर तुझे काय 10 तास मी किती पटापटा करते माहितीये का खेळल्यावर काय तुम्हाला माहितीये का मी किती पटापटा करते. मग अशी बारकी लेकरांनी त्या कामाला एकाच खेळत बसले असते 10 तास तर मग मला संध्याकाळ झाली असते की कामाला असतंय काय ना काय घरात. आज मी किचन काढलं होतं घासायला घरातल्या जाळ्या हे काढल्या इथं जाळ्या झालत्या आणि थोड्या किचनमध्ये झालत्या हॉलमध्ये रूममध्ये नाहीत मध्येच काढल्या होत्या. तर इथं असं कडकडने बघा तांबोरा चढत होता इथं पाणी सांडून करून आता इथं असं तांबोरा चढला होता. ती खालची पट्टी पण घासून घेतली आणि ही पण खालची फरशी घासून घेतली मस्त अशी. आणि ह्यांनी म्हणतात तू एकाच कामाला 10 तास लावल्या कसं काम व्हायचं. हे आवरून घेतलं सगळं भरण्या काढल्या होत्या सगळं पुसून घेतलं फक्त पेपर नाहीत टाकलं पेपर नाहीत नवीन ते खराब झालं जरा. तर डबही पुसून घेतलं ही पण घासलं खालचं सगळं घासून घेतलं सगळं स्वच्छ केलं म्हणून मला आज जरा थोडं काय रबडी तर बघा सगळं नीटनाटकं केलं गॅस पुसून घेतलंय दूध पण तापवून ठेवलंय. तर विषय असा होता की आता सगळं काम तर झालंय बघा आता करायची गुडदाणी म्हणून बघा मी आता विणे घातली मला दुकानला जायचं होतं म्हणलं शेंगदाणा हा माहित नाही का तुला शेंगदाणे भाजायचे मस्त असं बारीक गॅसवर कडक मी सांगते या इकडं तुला दाखवते की करताना त्याचा व्हिडिओ पण मी घेणार आहे बघा. पण आता त्याला लय टायमिंग लागणार त्याचा लय कुठाना हा मग तू बसते का एका जागेवर कसं सांगू तुला शेंगदाणे घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं एक वाटी 2 वाटी काय घ्यायचं असेल ती साखर घ्यायची ते खाताने लगेच संपून जाते ती किती होती तवा शेंगदाणे केवढंच होतात ती करून. साखर घ्यायची नाही तर गुळ घ्यायचा कोण कोण साखरेचं करतं पाक कोण कोण गुळाचा पाक करतं बघा गुळाचा पाक गोडदाणीला कोण कोण गुळाचं करतं कोण साखरेचं तर मी करणार आहे गुळाचा. मला साखरेचं काय एवढा नीट जमायचा नाही कारण भरपूर दिवस झालं मी एकदा केलते बघा त्याला लय दिवस झालं हा दाखवते की केलं. चक्की कशी असते शेंगदाण्याची त्यातनच थोडे वेगळे असते कडधान्य काय कडधान्य ग्रेन तर मी पण माझं मस्त असं आवडलं दुर्गाला आंघोळ ग्रेन म्हणजे माहिती का घालून काय ग्रेन म्हणजे ग्रेन म्हणजे माहिती सांग काय ग्रेन म्हणजे तुला नाही माहिती मला नाही. ग्रेन म्हणजे धान्य होय मला माहितच नव्हतं अगं आज आमच्या मिस्टरने दिले शब्द. हॅलो काल काय बघितलं पिक्चर मध्ये काय काय बघितलं बोला हा काय काय बघितलं कुठली बघायची छत्रपती शिवाजी महाराज दिलेले खान मुरालबाजी विचारलं का मॅडमने प्रश्न मग ते पिक्चर काल बघितलं होता? 5वीला विचारणार आहे. तूच म्हणली आम्हाला मी विचारणार आहे 5वीला विचारणार आहे. सकाळी राधूचं डोकं हे धुतलं तिला कोंडा झालता डोक्यात मस्त असं रात्री शॅम्पू हे लावलं होता
सकाळच्या बरं हिचं डोकं धुतलं बघा. जरा थोडा थोडा हाय अजून कोंडा हिच्या डोक्यात खाजवतंय ह्याचं डोकं. आणि माझ्या पण डोक्यात कोंडा झाला, लय खाजवतंय. ह्याच्या आधी पण ह्याच्या डोक्यात बघा मी असा कांदा मिक्सरला बारीक केलता, कांद्याचा रस काढला, त्यात थोडा लिंबू टाकला आणि डोक्यात लावला होता. केस बघ किती मोठे झाले. आणि म्हणते केस कापायचे. म्हणलं नाही कापायचे आता केस, एवढी कापायची नको आता केस वाढवायची. थोडी शेंड कापूय. नाही, मला कापणार असली तर एवढी कापायची. माझं डोकले खाजवतंय, वाळा करतंय डोक्यातले, असं कोंडाले खाजवतोय ती, चावतोय कचा कचा असं. तर कपडे टाकले तिकडं वाळा. काढले कपडे होती, आज नव्हती लय कपडे, तरी मस्त होती. निम्म्याची निम्मी होती, तिकडं पण टाकले वाळा. जाड कपडे तिकडं टाकले. तर म्हणलं गोडदाणे करा. काल शेंगदाण्याचा लाडू केलं, पोरं मागत होती खायला, ओम मागत होता. आणि 5-6 लाडू मागलं होतं. शाळेत जायच्या टायमाला त्यांनी गडबड लावली होती, कर रुसून बसला होता. आणि हे कुठं थंड झालता म्हणून परत काय लाडू बांधताच आलं नाही. हिला राजूला म्हणलं खा तसंच. आता राजूने आणि दुर्गाने चमच्याने कुठ खाल्ला. त्यात गूळ, तीळ आणि शेंगदाणा भाजलेलं बारीक केलं बघा. आणि हे दूध आहे, किती साय आली बघा. सगळं तेलकट असं. तूप लय भारी होईल त्याचं हे करून. किती तेल असं सुटल्याने झालं त्याला. 2 दिवसाचं थोडं दूध होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं, सगळं एकत्र केलं, चांगलं तापवलं. आणि सकाळचं हाय असंच आहे. मुलं शाळेत गेल्यावर दूध येतं तसंच राहतं. तर चला म्हणलं आता काहीतरी नवीन बनव आणि तुम्हाला पण त्याची रेसिपी टाकावं. अजून संध्याकाळी काहीतरी बनवणार आहे, ते पण दाखवते. काल पण म्हणले होते, पण ते व्हिडिओ काय डिलेटच झालं माझ्याकडून, कसं काय माहिती. ती मोबाईल माझा बिघडला आहे, बंद पडतोय, डिस्प्ले गेलाय वायलेच. ती गॅलरी अशी फुल झाली, त्याच्यामुळं मी डिलीट करायला गेले, सगळं डिलीट झालं. आता ती माझी मेहनत वाया गेली, एवढं अबदून केलं होतं ते. म्हणून म्हणलं आज वेगळं काहीतरी करून तुम्हाला दाखवावं. आणि इकडलं पण सगळं आवरलं आहे. बाहेरचे कपडे तर म्हणलं एखादा कप्पा मोकळा करून त्या कप्प्यात कपडे ठेवा, अजून घाड्या घालून. सगळं टेबल हे सगळं स्वच्छ पुसून घेतलं. इकडं कवर हे हातरलं. आणि दुर्गा माझ्या मागं लागले, आता जायचंय दुकानला म्हणून. काय कुठं जायचंय पापी? हा पापी काय पापी पापडी? हा ती दुकानला जायचं म्हणलं की टपूनच असते माझ्यावर ध्यान ठेवून. का आता तिला आईस्क्रीम खायची असते म्हणून. थांब ओढू नको जायचंय. होय हो, ही म्हणते दुकानला चल. होय दुर्गा माझ्या मागे येते, मी तिला म्हणलं तू थांब दीदी पशी, तर म्हणून ती टपूनला बसली या. होय पापी पापी होय. दे मला मग पापी, चल. खायची पापडी मागते का खरंच पापी मागते? दे की मला पापी माटे. चावू नका पापी दे, पप्पी दे एक, चल. बया गडगड लागतंय. तुम्ही काय खाल्लंय? गडगड लागतंय. शेंगदाण्याचा कट खाल्लाय, गुळाचा लाडूचा कट खाल्लाय. मोठं काय पण खातं, सारखं तड झालं असतं. म्हणून तर माझा गुडघा गट्ट्या आहे चांगला. होय वजन पण चांगलं मस्त. तर चला जाते दुकानला, सामान आणते. ह्यांचं आल्यापासून फोन चालू, सगळं आवडतं.